आणखीन एक वाक्य खूप सुंदर आहे. तुम्हाला तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. नोबडी कॅन टच यू विदाउट युअर परमिशन. तुम्हाला तुमच्या सुखाला किंवा दुःखाला दुसरा कुणीच कारणीभूत नाही, तर ते तुम्हीच कारणीभूत आहात. हे मनाला एकदा पटलं तर त्याचा स्वीकार होतो. घोडा विकायला आला होता. घेणारा विचारत होता घोड्याचे गुण काय. विकणारा म्हणत होता घोडा खूप कौशल्यानं, खूप शक्तीने युक्त आहे. त्याचं कौशल्य कोणकोणती कौशल्य आहेत. पाठीवर 1 दिवसाचं मूल घेऊन तो हिमालय चढू शकतो, मुलाला न पाडता, इतका गुणवान आहे. मग त्याच्या मनात आलं तर तो 1 दिवसाच्या मुलाला पाठीवर घेऊन हिमालय सुद्धा चढू शकतो. त्याच्या मनात आलं तर 1 दिवसाचं मूल पाठीवर घेऊन गंगा गोदावरी नदी सुद्धा पार करू शकतो. एवढं सगळं सांगितल्यानंतर घेणाऱ्यानं विचारलं ते एखादा दोष आहे का नाही. दोष एकच आहे, त्याच्या मनातच येत नाही. एवढा सभागृहातल्या सगळ्यांच्या मनात आलं की हे जे पिशाच्य आहे छोटस, हे पिशाच्याला दूर ठेवलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. जी उत्पादक वेळ आहे आपल्या आयुष्यामध्ये घडण्याची ती, आणि आपल्या आयुष्याच्या चुकीच्या उत्तेजना देणारी जी गोष्ट आहे ती आपल्यापासून दूर ठेवली तर आपला विकास नक्की आहे.